जास्तीत जास्त माणसांचा एक स्वभाव काय असतो? एखाद्याच्या विषयी, त्याच्या कामाच्या विषयी, त्याच्या स्वभावाच्या विषयी सत्वर डोक्यामध्ये चांगले विचार न येणं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे प्रशंसनीय काम केलं तर त्याची लगेच स्तुती करायची नाही. थोडक्यात, प्रत्येकाच्या स्वभावामध्ये किंवा तो करत असलेल्या एखाद्या कार्यामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही नुक्स काढायच्या, काही ना काही त्याच्या कार्यामध्ये त्रुटी शोधत बसायच्या आणि कोणत्याही पद्धतीने त्याच्या कार्याची स्तुती आपल्याला करायचीच नाही असा होरा ठेवून त्याच्याशी वागत राहायचं. आता ह्या अशा गोष्टी का घडतात? एखाद्या व्यक्तीचं कार्य काही चांगलं झाल्यानंतर त्याला अरे वा, खूप छान केलंस असं म्हणण्यासाठी तसं पाहिलं तर खूप मोठी ताकद लागत नाही. परंतु एखाद्याची कार्याची प्रशंसाच करायची नाही असं ठरवण्यासाठी मात्र खूप ताकद लागते. आणि ही ताकद अशा काही लोकांना आपोआप मिळते, कारण त्यांच्या मनात ते बाळगत असलेला अहंकार त्यांना ही ताकद देतो. जी व्यक्ती अहंकारी असते ती खूप मोठ्या सहजपणे कोणाचीही स्तुती करत नाही. त्याच्या मेंदूमधले एक संतुलित मेंदू आणि एक संवेदनशील मेंदू असे जे दोन भाग असतात, हे दोन्ही मेंदूचे भाग त्याला अहंकार सतत जवळ बाळगण्यास उद्युक्त करतात. म्हणजेच जोपर्यंत तुमची वैचारिक पातळी सुधारत नाही तोपर्यंत तुम्हाला अहंकार नाही अशा पायरीपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. हे एक वास्तव आहे. मन मोठं असलं, मन निर्मळ असलं की एखादं चांगलं कार्य बघितल्यावर त्या व्यक्तीची स्तुती करण्यास आपण उत्सुक होतो. अशी उत्सुक होणारी जी माणसं आहेत, जी सत्वर त्यांच्या तोंडात येतं की अरे वा, क्या बात आहे, बहुत बढिया, अरे छान चाललंय, छान केलंस तू, असं ज्या व्यक्ती बोलू शकतात, म्हणू शकतात, त्यांच्याकडं संतुलित मेंदूचं कार्य आणि संवेदनशील मेंदूचं कार्य अतिशय उत्तमरित्या सुरू असतं असंच आपल्याला म्हणावं लागेल. थोडक्यात, अहंकारी व्यक्तींना जर स्वतःकडचा अहंकार काढून फेकून द्यायचा असेल तर त्यांनी स्वतःच्या संवेदनशीलतेवर थोडंसं काम करावं लागेल. आपला मेंदू कसा संतुलित राहील, म्हणजे बॅलन्स्ड माइंड ज्याला म्हणतो आपण, की ज्याला चांगलं आणि वाईट हे लगेच पारखता येण्याची क्षमता, जो आपल्या मेंदूमध्ये ही क्षमता स्वतःमध्ये सुधारणा करत करत वाढवत जाईल, त्या व्यक्तीमधून अहंकार हळूहळू बाहेर फेकला जाईल. जितका म्हणून तुम्ही स्वतःमध्ये अहंकार बाळगत जगाल तितका तुम्हाला जीवनानंद जो मिळतो तो कमी मिळेल. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही लगेच सगळ्यांची प्रशंसाच केली पाहिजे असं मात्र मुळीच नाही. म्हणूनच संतुलितपणा, मेंदूची वैचारिक पातळी जी आहे ती एका संतुलित प्रकारे तुम्हाला राखता आली पाहिजे. म्हणजेच जिथं तुम्हाला संवेदनशील बनायचं आहे, जिथं तुम्ही एखादी घटना अशी बघता की जिथं दुसऱ्याच्या दुःखात सहभाग नोंदवण्याची गरज असते, त्या ठिकाणी जर तुम्ही निर्विकार राहत असाल
तर तुमच्या संवेदनशीलतेवर शंका येते. म्हणूनच मानवी डोक्यामध्ये जो मेंदू हा एक भाग दिलेला आहे, जिथून आपण विचार करतो, ते विचार तुमचे हळूहळू जसजसे तुम्ही शाळा सोडून कॉलेजमध्ये येता तसतशी तुमची वैचारिक पातळी, सेन्स ऑफ मॅच्युरिटी ज्याला म्हणतो, तो नक्कीच हळूहळू सुधारत गेला तरच तुम्ही या मानवी जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकता, हे मात्र नक्की. चला थोडीशी आपण सवय लावूयात. काय सवय लावायची? जर एखादी गोष्ट चांगली बघितली तर त्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याची सवय. जर एखादं काही चांगलं घडताना बघितलं तर ते चांगलं आहे हे चारचौघांना सांगण्याची सवय. एखाद्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटी सांगण्याची पद्धत थोडीशी निराळी. म्हणजेच ज्याला सांगत आहोत त्याला आपण कुठल्याही प्रकारे टीका करतोय असं जाणवलं नाही पाहिजे. म्हणजेच त्या त्रुटी सांगताना तुमच्या त्या सांगण्याच्या वृत्तीला कुठेही अहंकार चिकटला आहे, अहंकाराचा दर्प येतोय तुमच्या वाक्याला, असं समोरच्या व्यक्तीला कधीही जाणवलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने जो लोकांच्या त्रुटी दाखवायला शिकतो तो व्यक्ती अहंकारी कधीच नसतो. म्हणजेच त्यांनी अहंकारावरती कुठे ना कुठे त्याच्या अभ्यासानुरूप विजय मिळवलेला असतो. आणि जेव्हा आपण अहंकारावर विजय मिळवतो तेव्हा आपल्याला हरवण्यासारखी या जगात कोणतीही गोष्ट असू शकत नाही. कारण अहंकार एकदा गळून पडला की तुमची जनप्रियता वाढते. जनप्रियता वाढणं म्हणजेच काय की तुमच्या सुखदुःखात सामील होणारी गर्दी तुमच्या आसपास वाढत जाते. पहा तुम्ही, जो व्यक्ती अहंकारी आहे त्याच्या भोवती गर्दी कमी असते, म्हणजेच त्याची जनप्रियता कमीच असते. थोडक्यात काय, जनप्रियता कमी असणं म्हणजेच तुमच्या संकटाच्या वेळी, तुमच्या दुःखात कोणीही सहभाग नोंदवण्यासारखं तुमच्या आसपास राहत नाही. जेव्हा हा अहंकार गळून पडतो त्याचा परिणाम, सकारात्मक परिणाम असा होतो की तुमचं मित्रत्व, तुमच्या समाजामधलं तुमचं स्थान याला एक वेगळं वलय प्राप्त होतं. थोडक्यात अहंकार जितका तुम्ही जवळ बाळगाल तितकं तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय, स्वतःचं कधीही भरून न येणारं नुकसान करून घेताय. एखाद्या व्यक्तीची स्तुती करणं याच्यामध्ये स्वतःला कधीही कमीपणा वाटला नाही पाहिजे. आपल्यामध्ये जे गुण नाहीत ते गुण जर समोरच्या व्यक्तीत दिसत असतील तर तुमचं काम बनतं की एकतर त्याचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. ते जमत नसेल तर त्याच्या प्रत्येक चांगल्या कामाची वाहवा करायला शिका, त्याची मन भरून स्तुती करायला शिका. म्हणजेच तुमच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या शब्दांमध्ये गोडवा पाहिजे. स्तुतीसुमनं तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या अंगावर उधळता आली पाहिजेत. चुका काढण्यासाठी फारसं डोकं नाही लागत. एखाद्याची चूक दाखवणं यामध्ये खूप मोठा शहाणपणा नाही आहे. ही गोष्ट प्रकर्षाने प्रत्येक व्यक्तीने जर मनावर बिंबवली आणि प्रत्येक व्यक्ती जर समोरच्या व्यक्तीची स्तुती करण्यासाठी शिकत राहिला, थोडक्यात त्यांनी जर आपल्या मेंदूचं संतुलन राखलं, त्याच्या मनाची संवेदनशीलता तो जपू शकला, तर त्याला हे मानवी जीवन अतिशय सोपं आणि सुकर असं वाटतं. या जीवनाचा तो आनंद नक्की उपभोगू शकतो. तसंच जनप्रियता जितकी तुमची वाढत जाईल तितकी तुमच्या सुखदुःखात सामील होणारी माणसांची गर्दी वाढत जाईल, तितका तुम्हाला कोणतंही दुःख जवळ आलं तरीसुद्धा ते दुःख मोठं नाही असाच तुमचा समज होत राहील. आणि त्या दुःखाला तोंड देण्यासाठी, त्या संकटाला तोंड देण्यासाठी तुम्हाला आपोआप तुमची एक आंतरशक्ती जी असते ती आत्मशक्ती वाढत चालल्याचं दिसून येईल. आणि प्रत्येक संकटात तुम्ही एकटेच काबिल आहात, तुम्ही एकटे सक्षम आहात, हा आत्मविश्वास तुमचा वृद्धिंगत होतानासुद्धा तुम्हाला दिसेल.
थोडक्यात मित्रांनो, अहंकार हा काहीही कामाचा नाही. कोणत्याही बाबतीतली घमेंड एक ना एक दिवस त्या माणसाला रसातळाला घेऊन जाते, हे निश्चित. इतिहासामध्ये अशी अनंत उदाहरणं तुम्ही आम्ही वाचलेली आहेत. समाजामध्ये तुम्ही आम्ही अशी अनंत उदाहरणं पाहत असतो, की जेव्हा एखाद्या गोष्टीची घमेंड एखादा व्यक्ती करतो, तर त्याला नंतर चांगलाच फटका बसू शकतो. हे आपण वारंवार पाहत आलेलो आहे. मग जे पाहतो आपण त्याच्यावरनं काहीतरी शिकणं, यालासुद्धा थोडंसं ज्ञान लागतं ना, शिकण्याची इच्छा लागते. आणि अशी ज्याला इच्छा आहे तो माणूस प्रत्येक घटनेपासून काही ना काही शिकत शिकत स्वतःचं जीवन व्यतीत करत राहतो. आणि अशा व्यक्तींना शिकण्याची ज्यांची इच्छा आहे, एव्हरी ह्युमन बिईंग इज स्टुडंट टिल हिज लास्ट डेथ, अशी एक इंग्लिश कहावत आहे. ही ज्याला मान्य आहे, ही ज्याला माहिती आहे, तो माणूस कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी लाजत नाही. आणि मी अजूनही शिकतो आहे, मला जीवनाकडून अजून बरंच काही शिकायचं आहे, अशा विनयशीलतेने जो जीवन जगतो त्याला कधीही अहंकार चिटकत नाही. चला, अहंकार विरहित जीवन कसं असतं, त्याच्यातून काय आनंद मिळतो, यासाठी आपण थोडा प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करूयात. शेवटी माझ्या चॅनलचं स्लोगनच आहे ना, सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ. ये बेहतर बनने की कोशिश लगातार इस चॅनल पे इस प्रवी द्वारा तो जारी है. अशा कित्येक गोष्टी बोलता बोलता मी या व्हिडिओद्वारे तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गेली 5 वर्ष करतो आहे ना. आणि म्हणूनच 8,785 व्हिडिओपर्यंत आपण मजल मारलेली आहे. मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीच शो. एखादी व्यक्ती तुम्हाला गाणीसुद्धा देते आहे, गझल देते आहे, तुम्हाला इंग्लिश कोटेशन्स दिलेले आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती त्याने भाष्य केलं आहे. कोणताही विषय असो, त्या विषयावरती काही ना काही तो तुमच्यासमोर 8 ते 15 मिनटापर्यंत, 30-30 मिनटापर्यंत व्यक्त झालेला आहे. अफाट कष्ट घेणारा एखादा कलाकार जेव्हा हा एक यूट्यूबर बनतो आणि त्या यूट्यूबवर तुम्हाला बरंच काही देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला थोडा तरी तुम्ही रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही चांगले गुण असतील, एखादा व्यक्ती जर कष्ट घेत असेल, तर त्याला अरे वा म्हणण्या इतका ब्रॉड माइंडेडनेस जेव्हा माणसामध्ये येतो, तेव्हाच त्याचा अहंकार हळूहळू गळून पडत असतो. आणि अहंकार जसा जसा कमी होत जातो, तसं तसं तुमचं व्यक्तित्व खुलत जातं आणि ते तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या हास्यामधून लोकांना समजायला लागतं. आणि हेच तर करायचं ना आपल्याला. म्हणूनच पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीच शो यूट्यूब चॅनल.